भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने 208वा शौर्य दिन संपन्न. परभणी. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी भीमा कोरेगाव येथील 208वा शौर्य दिन संपन्न करण्यात आला. या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर एम भरणे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदना घेण्यात आली. तसेच मानवंदना समता सैनिक दलाच्या वतीने शूरवीरांना देण्यात आली. या प्रसंगी बौद्ध महासभेचे संस्कार विभागाचे उपाध्यक्ष डी.आय. खेडकर, कोषाध्यक्ष दशरथ गायकवाड, समता सैनिक दलाचे डिव्हिजनल ऑफिसर सुनील पवार, तसेच भारत खाडे, वामन खराटे, एस साळवे, एम बरे, सुनील कोकरे, बाबूराव मोरे, गौतम भराडे, डी.के. टोंपे, नाटकर, अविनाश सरोदे, गोपीनाथ कांबळे, स्वप्नील खराटे, संजय बगाटे, ॲडव्होकेट धनराज सोनकांबळे, गणेश गाडे, अविनाश सावंत, महेंद्र सानके, ॲडव्होकेट आर. जोंधळे आदींची उपस्थिती होती. विश्वशांतीचे जनक तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व, महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि प्रतिमांना या ठिकाणी तीव्र अभिवादन. आज आपण 208वा भीमा कोरेगाव शौर्य दिन या ठिकाणी संपन्न करत असताना त्या ठिकाणी जे सैनिक शहीद झालेले आहेत त्या सर्वांना आपण या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे. मित्रहो, हा दिवस जर उजाळला नसता तर इथे असणारी जी 4 वर्णावर आधारलेली वर्णव्यवस्था आहे ती वर्णव्यवस्था येथील दलितांना मातीत घालण्याशिवाय राहत नव्हती. आणि म्हणून याचा निपात करण्यासाठी आमच्या 56 सैनिकांनी अतिशय शौर्य त्या ठिकाणी दाखवलं आणि 2800 सैनिकांना या ठिकाणी नामोहरण केलेलं आहे. आणि हा ऐतिहासिक दिवस आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पेशवाई नष्ट करण्यासाठी या 56 लोकांनी अत्यंत महत्त्वाचं आणि मोलाचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचं स्मरण सातत्याने राहावं यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशात विदेशात जरी असले तर 1 तारखेला आवर्जून भीमा कोरेगाव या ठिकाणी येत होते. आणि तेव्हापासूनची ही परंपरा आपण सर्वांनी कायम ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. हा स्मृती दिन आपण सर्वांनी हृदयात ठेवून या सैनिकांना दरवर्षी अभिवादन केलं पाहिजे. त्याच पद्धतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी बौद्ध महासभेनं हा छोटासा कार्यक्रम घेतलेला आहे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे सर्व बौद्ध उपासक उपासिका, खेडेगावातून आलेल्या आमच्या साडेगावच्या महिला आणि समता सैनिक दल यांनी अत्यंत भावपूर्ण अशी या ठिकाणी आदरांजली समर्पित करून या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे. त्या सर्वांना मी या ठिकाणी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि